काल गुरुवार 27 जून 2025 तर आपली माऊलींची पालखी काल नेऱ्यामध्ये सकाळी येऊन दुपारपर्यंत तिथं असते. त्यामुळे आसपासच्या गावची बरेचशी लोक दर्शनासाठी तिथे गर्दी करतात. तर तशीच मी सुद्धा गेलेली होते दर्शनासाठी. अगदी खूप गर्दी असते कारण थोड्या वेळच ही पालखी तिथे असते आणि नंतर जी नेरा नदी आहे तिथे आपले पादुकांचं जे आहे ते स्नान होतं आणि नंतर ती लोणंदला रवाना होते. तर आता तोपर्यंत इथे जी नेऱ्यामध्ये जी असते त्यावेळेस ती इतकी गर्दी असते. तर आता बघा मी पण आलेली आहे. तर अगदी खूप अलीकडेच आम्ही आता गाडी ही पार्किंगला लावली आणि आता पुढे आपण चालत जाणार आहे. तेवढ्यात आता हे काका भेटले, त्यांनी गंध लावला आहे, मला टिळा गंध लावला आहे आणि नंतर बघा आता बरंच लांब आता आपल्याला तिथं चालत जायचं कारण गाड्या आतमध्ये नेऊन देत नव्हते. त्यामुळे आता आम्ही चालत निघालो. तर बघा आता तुम्हाला आपण तिथपर्यंत जाईपर्यंतचं रस्त्याचं जे वातावरण आहे किंवा काय काय आहे मी ते तुम्हाला दाखवते. आता बघा ह्या ज्या गाड्या उभ्या आहेत, आपले वारकरी जे भक्त आहेत, दिंड्या असतात त्यांचं जे काही साहित्य असतं, आपले जे बॅगा असतील किंवा जेवणाचं काही साहित्य, कोणी जेवण तयार करतं मध्ये मध्ये, तर आता त्यांचं जे मोठं साहित्य असतं तर ते या गाड्यांमध्ये ठेवतात. तर वेगवेगळ्या दिंड्या असतात म्हणजे चालताना त्यांना जरा जास्त ओझं नको, अगदी रिकामं चालता यावं यासाठी ह्या गाड्या किंवा वाहनं असतात त्यांची. आणि काही वृद्ध मंडळी असतात, त्यांना चालताना काही त्रास व्हायला लागला तर हे वाहनामध्ये सुद्धा जातात. तर आता भरपूर बघा लांबपर्यंत ह्या गाड्या दिसतात. तर बरोबर पाण्याचं टँकरसुद्धा दिसतोय बघा. हे पहा अगदी मोठे त्यांची पाती, भरपूर काही मोठमोठं स्वयंपाकाची भांडी दिसतात हे बघा. पुन्हा बॅगा आहेत. तर आता जे असं ज्यांना चालता येतं, व्यवस्थित असं चालणं शक्य होतं तर ते पायी चालतात आणि जे वयस्कर मंडळी आहेत किंवा काही त्रास होत असेल तर ते या वाहनामध्ये बसून जातात. तर बघा आता त्या गाड्यांच्या बाजूनेच रस्ता काढत चाललं. तर बघा आता चालता आपल्याला छोटासा एक विठू भक्त दिसतोय बघा. छान असं त्याला गंध लावला या काकांनी आणि बघा कसा शांत बसलाय, अजिबात रडत नाही, मस्त असा बघतोय. तर बघा अगदी लहानांपासून सगळ्यांना किती छान मस्त आनंद घेता येतोय. आता बघा अशी दुकानं लागलेली आहेत. तर आता दर्शन झाल्यानंतर आपल्या ज्या महिला आहेत भगिनी, तर आता काय खरेदीसाठी त्या दुकानांवर तिथे गर्दी करतात. लहान मुलं, नंतर महिला, कोणाला काय घ्यायचं आहे तर बरंच असं काही विकत घेण्यासारखं असतं. तर हे पहा मी तुम्हाला दाखवते. लहान मुलांची खेळणी बघा. ह्या 50 रुपये. तर ही दुकानं सुद्धा अगदी थोड्या वेळ असतात. जोपर्यंत ही पालखी आपली असते तोपर्यंत ही दुकानानंतर पूर्ण पालखी गेली की पुन्हा ही दुकानं उचलून पुन्हा पुढे लावली जाते. तर आता भरपूर आपल्याला लांबपर्यंत चालत जायचं. तर बघा हा एक सणच असतो आपल्या माऊलींची पालखी. आता बऱ्याच अशा पालख्या वेगवेगळ्या रस्त्याने जातात. पण नेऱ्यामध्ये बघा ही माऊलींची पालखी नेरा मार्गे येते, नंतर पुढे लोणंदला जाते आणि नंतर सोमेश्वर मार्गे सोपान काकांची पालखी पुढे जाते. तर बघा रांगेत उभी राहिली मी. भरपूर लांबपर्यंत रांग आहे. महिलांची रांग आहे, पुरुषांची पण रांग आहे. खूप लांब रांग आहे. सगळ्यांना दर्शनाची एकदम आतुरता लागलेली आहे कारण पालखी पण दुपारी निघून
जाते. तोपर्यंत दर्शन व्हावं आपल्याला असं सगळ्यांचीच घाई. लांबून लांबून आलेली असतात लोक, त्यामुळे दर्शन व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं. आता बघा ह्या ज्या दिंड्या आहेत, आता छोटे छोटे ह्या जे दिंड्या असतात त्यांचे ठिकठिकाणी कुठे जेवणं असतात. नंतर जेवण करून थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा ते चालायला लागतात पायी आणि पुढे लोणंदला जातात. तर बघा खूप वेळ झाला रांगेत उभी. आता बघा आपण बसून जवळ आलेली आहे. आता हा जो मंडप आहे तिथे आपली हे जे पालखी आपल्या रथाच्या बरोबर जे घोडे असतात ते 2 घोडे आहेत. आता पालखी स्थळ जवळ आलेलं आहे. तर जवळपास बघा आपण 2 ते 2.5 तास झाले मी रांगेमध्ये उभी आहे. खूप लांब लांबून लोक येतात तिथं दर्शनासाठी. ज्यांना वारीमध्ये जाणं शक्य होत नाही तर ते जिथे पालखी मुक्कामी असते किंवा थोडा वेळ विश्रांतीसाठी ठेवलं जाते पालखी, तर तिथे पण दर्शनासाठी भरपूर अशी लाईन लागते. तिथे दर्शनासाठी येतात, त्यामुळे पटकन असं दर्शन घेतलेलं आहे. चला हात लावून मोबाईल आले. चला तर बघा हा आहे रथ. मुंबईवरून शीला मोरे उपस्थित होत आहेत. रथ आता असंच पुढे जाऊन लगेच हे जे पालखीचं स्थळ आहे त्याच्या जवळच अगदी नीरा नदी आहे. त्या नीरा नदीमध्ये पादुकांना स्नान घातलं जातं. तर बघा ही नदी नीरा नदी आहे. इथे माऊलींच्या पादुकांचं स्नान होतं. आणि अशा प्रकारे नंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान पुढे लोणंदला जाण्यासाठी. सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी, तहसीलदार कचेरी, प्रांत विभाग, महसूल विभाग, ग्रामविकासचे सर्व पदाधिकारी